मराठा समाजाच्या कोणकोणत्या मागण्या मान्य झाल्या आहेत आणि कोणत्या मागण्या नेमक्या प्रलंबित आहेत आपण त्याचा आढावा घेऊया। हैदराबाद गॅझेटियर अंमलबजावणीसाठी शासन निर्णय, आंदोलनातल्या मृतांच्या वारसांना आर्थिक मदत, आंदोलनातल्या मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी, मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेणं आणि प्रलंबित जात पडताळणीला मान्यता या मागण्या मान्य झालेल्या आहेत ज्या जरांगेंनी केलेल्या होत्या। काही मागण्या ज्या आहेत ज्यांना काही वेळ लागणार आहे आणि त्या संदर्भात शासनाने हा वेळ मागून घेतलेला आहे। सातारा गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी 1 महिन्याची मुदत यावेळेला मंत्रिमंडळ समितीने मागितलेली आहे आणि मराठा कुणबी एकच या शासन निर्णयासाठी 2 महिन्याची मुदत सरकारने जरांगेंकडे मागितलेली आहे। त्यामुळे आता या अनुषंगाने सरकारला या ठराविक कालावधीमध्ये या 2 निर्णयांच्या बाबतीत या मागण्यांच्या बाबतीत ठोस निर्णय घ्यावे लागणार आहेत। सरकारची नेमकी या सगळ्यावर काय भूमिका आहे, ज्या मागण्या जरांगेंनी केलेल्या होत्या त्या अनुषंगाने सरकारची भूमिका नेमकी काय ते देखील पाहूया। मागणी काय होती? मराठा कुणबी एकच असल्याचा GR काढा, सरकारची भूमिका आहे 2 महिन्यांची मुदत द्या। जरांगेंची मागणी होती सगळे सोयरेंच्या आरक्षणाचा निर्णय घ्या, सरकारची भूमिका होती 8 लाख हरकती आहेत त्यामुळे त्याला वेळ लागेल। जरांगेंची मागणी होती हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करा, सरकारने भूमिका मांडली, GR काढू, तातडीने मान्यता देऊ। जरांगेंनी मागणी केली होती सातारा गॅझेटियरची अंमलबजावणी करा, सरकारने भूमिका मांडली, 1 महिन्याच्या अभ्यासानंतर या संदर्भातला GR काढला जाईल। मागणी होती जरांगेंची 58 लाख कुणबी नोंदींचा रेकॉर्ड लावा, सरकारने भूमिका मांडली, ग्रामपंचायतींवर हे रेकॉर्ड्स लावले जातील। अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर मनोज जरांगे आणि सरकार दरम्यान सहमती झालेली आहे। जरांगेंनी मागणी केली होती मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या, सरकारने भूमिका मांडली, सप्टेंबर अखेरपर्यंत हे सगळे गुन्हे मागे घेतले जातील। आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबांना मदत करा अशी जरांगेंनी मागणी केली होती, तर सरकारने यावर कुटुंबियांना आर्थिक मदत आणि वारसाला नोकरी देऊ अशी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।